नमस्कार, मी आज आपल्यासमोर ऑर्डिनोचा प्रोजेक्ट सांगणार आहे. ब्लिंकिंग LED. हा माझा ऑर्डिनोचा पहिला प्रोजेक्ट आहे, जो की एक्सटर्नल LED आपण कनेक्ट करतो ऑर्डिनोला. तर पहिले या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत LED विथ ऑर्डिनो. We will explore LED with the Arduino. The fastest way to get some feedback from the system or from the Arduino is via an LED. आपल्याला काही फीडबॅक मिळेल जो ऑर्डिनो आपण कनेक्ट केलेला आहे आणि LED थ्रू आपल्याला फीडबॅक मिळेल. दे आर सिम्पली डिव्हाइस विच आर आयदर ऑन और ऑफ. LED एक सिम्पल डिव्हाइस आहे जो की ऑन आणि ऑफ होतो. However, they form the basic for advanced technologies such as LED TV, projector or laser. आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जे आहे, प्रोजेक्टर्स आहे, लेझर्स आहे, LED TVs आहे, त्यामध्ये हा यूज केला जातो. नंतर बघूया की LED स्टँड फॉर लाईट एमिटिंग डायोड अँड इट इज कोअर. तुम्हाला माहीतच असेल की हे LED हा एक डायोड आहे. Also, LED are incredible common this day and can be found at any common electronic shop. तुम्हाला हे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये मिळून जाईल. रेडिओ शेक, डेजिकी, फार्नेल, स्पार्क फर्म, अदाफ्रूट अँड पोलोलू आर जस्ट फ्यू प्लेस वी कॅन बाय LED फ्रॉम ऑनलाईन. या ऑनलाईन वेबसाईट थ्रू तुम्ही LED बाय करू शकता. आपण इथे एक्सटर्नल LED कनेक्ट करत आहोत. लकीली द ऑर्डिनो बोर्ड कम विथ द इंटरनल LED कनेक्टेड टू द पिन 13. LED कनेक्टेड आहे इंटरनल पिन नंबर 13ला. इट इज सिम्पल टू यूज अँड ऑलवेज देअर, बट मोस्ट ऑफ टाईम वी वॉन्ट अवर ओन LED इन डिफरंट प्लेस ऑफ अवर सिस्टीम. आपण डिफरंट प्लेसवर आपली LED कनेक्ट करू शकतो. वी माइट कनेक्ट समथिंग ऑन अ टॉप ऑफ द ऑर्डिनो बोर्ड अँड नो लॉंगर सी इन द इंटरनल LED. Here we explore how to connect external LED. आपण एक्सप्लोर करूया की LED कसं कनेक्ट करायचं आहे. त्यासाठी या रेसिपीमध्ये काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ते सांगते. एक ऑर्डिनो बोर्ड कनेक्ट करायचं आहे कम्प्युटरला USB थ्रू. नंतर ब्रेडबोर्ड आणि जम्पर वायर यूज केलेले आहे. एक रेग्युलर LED आणि टिपिकल साईज इज 3 mm. नंतर रजिस्टर घेतलेला आहे 220 ओम 2000 ओमच्या रेंजमध्ये. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण यूज करणार आहोत. बघूया कसं करायचं आहे ते. काही स्टेप दिलेले आहे ते आपण फॉलो करायचे आहे. पहिले आपल्याला माउंट द रजिस्टर ऑन अ ब्रेडबोर्ड. रजिस्टर माउंट करायचं आहे ब्रेडबोर्डवर. नंतर कनेक्ट one end of the register to the digital pin on the Arduino board using jumper wire. एक जो पिन आहे रजिस्टरचा तो ऑर्डिनोच्या बोर्डला म्हणजे डिजिटल पिनला कनेक्ट करायचा आहे जम्पर वायर थ्रू. माउंट द LED ऑन ब्रेडबोर्ड. कनेक्ट द एनोड पिन of the LED to the available pin on a register. We can determine the anode on a LED in two ways. Usually longer pin is the anode. तुम्हाला माहीतच असेल LEDचा लॉंगर पिन असतो तो ॲनोड असतो. तो ॲनोड पिन आपण रजिस्टरला कनेक्ट करणार आहोत. अनदर वे इज टू टूक फॉर अ फ्लॅट एज ऑन द आउटर केसिंग ऑफ द LED. द पेन नेक्स्ट टू द फ्लॅट एज इज द कॅथोड. नंतर जो छोटा लेग्स आहे त्याला कॅथोड म्हणतात. कनेक्ट द LED कॅथोड टू द ऑर्डिनो ग्राउंड यूजिंग जम्पर वायर. ऑर्डिनोचा जो ग्राउंड आहे त्याला आपल्याला जो कॅथोड आहे कनेक्ट करायचा आहे LEDचा जम्पर वायर थ्रू. यानंतर आपण स्कीमेटिक डायग्राम बघूया. दिस इज वन पॉसिबल इम्प्लिमेंटेशन ऑन सेकंड डिजिटल पिन. अदर डिजिटल पिन कॅन ऑल्सो बी यूज. इथे आपण डिजिटल पिन घेतलेली आहे 2. जर इथे तुम्ही बघाल व्यवस्थित तर डिजिटल 2ला पिन रजिस्टर कनेक्ट केलेला आहे आणि ॲनोडचा पॉझिटिव्ह कनेक्ट केलेला LEDचा ॲनोड कनेक्ट केलेला आहे आणि कॅथोड हा ग्राउंडला कनेक्ट केलेला आहे. हे सिम्पल स्कीमेटिक आहे आणि तुम्हाला व्यवस्थित कनेक्शन करता येईल. आता आपण
ब्रेडबोर्ड आणि ऑर्डिनो बोर्डचे कनेक्शन बघणार आहोत, कशी वायरिंग केलेली आहे. जर तुम्ही या डायग्राममध्ये बघाल तर हा जो आहे लेग थोडासा जो मोठा लेग आहे त्याला रजिस्टर कनेक्ट केलेला आहे आणि तो पिन नंबर 2ला कनेक्ट झालेला आहे ऑर्डिनोच्या. इथे बघाल तर 2 नंबर ऑर्डिनोला कनेक्ट केलेला आहे आणि निगेटिव्ह पिन ग्राउंडला कनेक्ट केलेले आहे. हे सिंपल डायग्राम आहे LED ची. एक्सटर्नल LED कनेक्ट कसा करायचा तो. आता आपण कोड बघूया की एक्सटर्नल LED ब्लिंक कशी करते. त्यासाठी पहिलेच आपण बघितलं होतं की इंट LED2 डिक्लेअर द LED पिन. 2 या पिनला आपण LED कनेक्ट करत आहोत, त्यामुळे इथे डिक्लेअर केलेलं आहे. व्हॉइड सेटअप डिक्लेअर द पिन फॉर LED ॲज अ आउटपुट. हे एकदाच एक्झिक्यूट होते व्हॉइड सेटअपमध्ये. जसं व्हॉइड मेन राहते तसं इथे व्हॉइड सेटअप दिलेले आहे. तर व्हॉइड सेटअपमध्ये पिन मोड LED कॉमा आउटपुट. LED हा आपला आउटपुट आहे, त्यामुळे पिन मोड LED कॉमा आउटपुट लिहिलेलं आहे. आणि आपण इथे जो ओपन कर्ली ब्रॅसेस ओपन केले होते ते क्लोज करणार आहोत. नंतर आपण व्हॉइड लूप घेतलेला आहे. व्हॉइड लूपमध्ये काय असते, कोणतीही गोष्ट कंटिन्युअसली ती रन होत राहते. डू वाईल फॉर लूप तुम्हाला माहीत असेल सी लँग्वेज जर तुम्ही शिकला असेल तर व्हॉइड लूप इथे यूज केलेले आहे. डिजिटल राईट LED कॉमा हाय आणि डिले 200. सपोज LED कॉमा हाय असेल LED तर आपण तो LED ऑन होणार आणि नंतर डिले 200 वेट फॉर 200 मिलीसेकंडसाठी. नंतर डिजिटल राईट LED कॉमा लो डिले 200 आणि सेमीकॉलन प्रत्येकाला द्यायचंच आहे, हे लक्षात ठेवा. नंतर जर लो असेल LED तर तो म्हणजे 0 वोल्ट आणि त्यामुळे LED ऑफ राहील. डिलीट अजून तो 200 मिलीसेकंडसाठी वेट करणार. हा आपला सिम्पल कोड झालेला आहे ब्लिंकिंग LEDचा. आता आपण कोड ब्रेकडाऊन करून बघूया. तुम्ही जर LED डिफरंट पिनला पण लावू शकता, कनेक्ट करू शकता. फक्त तुम्हाला जे व्हॅल्यू आहे जे व्हॅल्यू आहे ते तुम्हाला तिथे लिहावं लागेल. जसे इथे पिन नंबर 2ला कनेक्ट केलं तर इंट LED2 लिहिला तर तुम्ही 4, 5 असं ते करू शकता. तुमचं जे पिन नंबर तुम्ही घेणार तो. द कोड सिम्पली टर्न द LED ऑन, वेट अँड देन टर्न इट ऑफ अगेन. Compared to the previous recipe, in this we will discuss blocking approach by using delay function. Here we declare LED pin on a digital pin 2. डिजिटल पिन 2ला आपण ही LED कनेक्ट करत आहोत आणि LEDचं फंक्शन काय, एक तर ऑन होते आणि ऑफ होते. आता बघूया. इंट LED = 2. आता सांगितले की 2 पिनला आपण डिक्लेअर केलेलं आहे डिजिटल पिन. इन दिस सेटअप फंक्शन वी सेट द LED पिन ॲज अ आउटपुट. सेटअप फंक्शनमध्ये आपण आउटपुट आहे LED हे सांगणार आहोत, म्हणून आपण पिन मोड LED कॉमा आउटपुट घेतलेला आहे. In the loop function we continuously turn LED on, wait 200 milliseconds and then we turn it off. After turning off we need to wait another 200 milliseconds, otherwise it instantaneously turn on again. We will only see permanently on LED. तर या लूपमध्ये आपण व्हॉइड लूप घेतलेला आहे जो की कंटिन्युअसली टर्न ऑन करणार LED आणि ऑफ करणार. त्यामध्ये आपण डिले घेतला आहे 200 मिलीसेकंडसाठी. जेव्हा डिजिटल राईट LED कॉमा हाय हे लिहू तेव्हा LED ऑन होणार आणि जेव्हा आपण डिजिटल LED कॉमा लो लिहू तेव्हा तो ऑफ होणार LED. This is all semiconductor magic. When the second digital pin is set to high, the Arduino provides 5 volt of electricity which travel through the resistor to the LED and ground. When enough voltage and current is present, the LED will light up. Resistor limit the amount of current passing through the LED. Without it, it is possible that LED or worse, the Arduino pin will burn. Try to avoid using LED without resistor. This can easily destroy the LED or even your Arduino. प्रिकॉशन घ्यायचं आहे की तुम्हाला रजिस्टर थ्रू LED कनेक्ट करायचं आहे, कारण जर आपण जास्ती व्होल्टेज डायरेक्ट LEDला दिला तर शॉर्ट होऊ शकते LED आणि ऑर्डिनो बोर्डसुद्धा. त्यामुळे
आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो सिम्पल आहे, तुम्ही कधी पण करू शकता घरी. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा. आणि असेच मी शेअर करत राहील तुमच्यासोबत व्हिडिओ. त्यासाठी तुमची भरपूर आशीर्वाद मला हवा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग अँड प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल.